हॅलो एव्हरीवन. आपण काल बघितले होते व्हीबीटी व्हॅलेन्स बॉन्ड थेरीचे पॉस्च्युलेट. ठीक आहे. त्या पॉस्च्युलेटमध्ये त्यांनी असं सांगितलं जी काही बॉन्ड तयार होण्यासाठी काय गरजेचं आहे सगळ्यात म्हणजे अनपेअर इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. जे की हाफ फील्ड असतील की जे अनपेअर इलेक्ट्रॉन असतील ते काय करतील इझिली बॉन्ड फॉर्मेशनला हेल्प करतील. बरोबर आहे. काय करून ओव्हरलॅप करून. ओव्हरलॅप होत असताना ते दोन्ही कसे पाहिजेत अनपेअर पाहिजेत, जेणेकरून जेव्हा त्याची ओव्हरलॅपिंग होते तेव्हा आपण त्याचं काय डिसाईड करतो डायरेक्शन. ज्या साईडनी ती ओव्हरलॅपिंग होते त्या साईडनी काय तयार होणार बॉन्ड. आलं लक्षात. हे त्याचे आपण सहा पर्यंत 1 2 3 4 5 6 असे 6 पॉस्च्युलेट बघितले. आता आपण बघू त्याचं पुढचं पॉस्च्युलेट. बरोबर आहे. आणि आपल्याला ही गोष्ट माहीत असणं जास्त गरजेचं आहे की हे जे आहे ओव्हरलॅपिंग ऑफ ऑर्बिटल्स और शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन ते फक्त कोणत्या बॉन्डमध्ये होत असते कोव्हॅलंट बॉन्डमध्ये. बरोबर आहे. आणि तेच आपण बघत आहोत की ते कसं होते. आता आपण बघू त्याचं नेक्स्ट पॉस्च्युलेट काय म्हणते, द डिस्टन्स ॲट विच attractive and repulsive forces balance each other is the equilibrium distance between the nuclei of bonded atom. At this distance the total energy of the bonded atom is minimum and stability is maximum. Repeat सांगते, नीट लक्ष द्या. काय म्हणते, the distance at which attractive and repulsive forces balance each other. ह्या काय म्हणते, जेव्हा एखादी अशा डिस्टन्स जर तुम्हाला आठवते का ते मला सांगा. असं डिस्टन्स, त्या डिस्टन्समध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स कसं राहते ते इक्वल असताना ॲट दॅट इक्विलिब्रियम डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियाय अँड द बॉन्डेड ॲटम. आणि तेच डिस्टन्स कशामध्ये असला न्यूक्लियस आणि दोन न्यूक्लियस आणि त्याच्या बॉन्डेड ॲटम मध्ये. ॲट दिस डिस्टन्स द टोटल एनर्जी ऑफ द बॉन्डेड ॲटम इज मिनिमम. आणि जेवढी त्याची एनर्जी मिनिमम राहील, डिस्टन्स कमी राहील, एनर्जी मिनिमम राहील आणि त्याची स्टॅबिलिटी कशी राहील मॅक्झिमम. ह्यावरून तुम्हाला एक कन्सेप्ट आठवते का, जेव्हा आपण कोव्हॅलंट बॉन्ड स्टडी करत होतो तेव्हा मी तुम्हाला एक पोटेन्शियल एनर्जीचा ग्राफ काढून दाखवला होता. लेट्स चेक. बघा बरं, तो ग्राफ असा होता का, कसा होता तो ग्राफ. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस. ठीक आहे. असा तो ग्राफ होता, किंवा तुम्ही ह्याला इकडे घेऊ शकता. असा काय होता त्याचा ग्राफ. आलं लक्षात. ही आहे एनर्जी, हे झालं त्याचं डिस्टन्स. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी काय राहते त्याची पोटेन्शियल एनर्जी. बरोबर आहे. हा आपण ग्राफ बघितला होता, आठवते का तुम्हाला सांगा बरं. आठवत आहे. काय म्हणते, ह्या ग्राफवरून बघितलं तर इथं एक ए ॲटम आहे, इकडं बी ॲटम आहे. फॉर एक्झाम्पल इथं जर आपण इथं आपण ओव्हरलॅपिंग शिकत आहोत, तर इथं आपण 2 हायड्रोजनचे ॲटम घेतले. ते दोन्ही कसे आहेत अनपेअर आहेत. त्याच्यामध्ये ह्या हायड्रोजनच्या ॲटममध्ये सुद्धा एक अनपेअर इलेक्ट्रॉन असते, ह्या ठिकाणी सुद्धा किती असते अनपेअर इलेक्ट्रॉन. तुम्हाला हा जो पॉस्च्युलेट आहे ते एक्सप्लेन करून सांगायचं आहे. बरोबर आहे. तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जेवढी त्याची एनर्जी कमी राहील, एनर्जी लोअर राहील, तेवढं त्याचं बॉन्ड कसं राहते स्ट्रॉंग, तेवढं ते काय करू शकते बॉन्ड स्ट्रॉंग करू शकते. बरोबर आहे. आता मला सांगा, ह्या ठिकाणी एक हायड्रोजन ॲटम आहे, ह्या ठिकाणी हायड्रोजन ॲटम आहे. ते जर खूप लांब राहील, ठीक आहे, इथे एक हायड्रोजन ॲटम आणि इकडे हायड्रोजन ॲटम आहे. ठीक आहे. एक इकडं आणि एक इकडं. या दोघांमध्ये डिस्टन्स खूप जास्त आहे. कसं आहे, डिस्टन्स खूप जास्त. डिस्टन्स जास्त असल्यामुळे त्यामध्ये न अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल त्या दोघांमध्ये, ना की रिपल्सिव्ह फोर्स. आता तुम्हाला अजून एक सांगाल. आता फॉर एक्झाम्पल हायड्रोजन ॲटम, पहिला हायड्रोजनचा घेऊ ए, दुसऱ्या हायड्रोजनचा घेऊ बी. आलं लक्षात. ह्या ठिकाणी जर आपण हा एक हायड्रोजन आणि हा एक हायड्रोजन जर बघितलं तर ह्यामध्ये जे काही न्यूक्लियस असेल त्याला आपण म्हणतो Na, आणि जे इलेक्ट्रॉन असेल तर त्याला आपण काय म्हणतो Ea. Ea म्हणजे इलेक्ट्रॉन ऑफ ॲटम ए, न्यूक्लियस ऑफ ॲटम ए. तसंच Nb अँड Eb. ह्या ठिकाणी जर समजा असं जर दिसत असेल न्यूक्लियस असेल एका ॲटमचा
आणि इलेक्ट्रॉन सुद्धा असतील आणि दुसऱ्या ॲटमचे सुद्धा न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन असतील. ह्या ठिकाणी मला सांगा, जर अट्रॅक्टिव्ह फोर्स बघायचा असेल तर ते अट्रॅक्टिव्ह फोर्स कोणाकोणामध्ये दिसेल? पहिल्याचा न्यूक्लियस, दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन, दुसऱ्याचा न्यूक्लियस, पहिल्याचे इलेक्ट्रॉन. कारण की ते कसे असतात? अपोजिटली चार्ज. न्यूक्लियसवर पॉझिटिव्ह चार्ज असते, इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह चार्ज. एकमेकांचं अट्रॅक्शन होणार, तयार होणार. तेच जर रिपल्सिव्ह फोर्स जर असेल तर ते कोणामध्ये होत आहे? दोन्ही सेम चार्ज असणाराचे, जसे दोन न्यूक्लियस किंवा दोन इलेक्ट्रॉन. ह्यामध्ये कसं असतं? काय असतं? रिपल्शन. बरोबर आहे. आणि हे प्रत्येक ॲटम मध्ये होत असतं. रिपल्शनही होत असतं आणि अट्रॅक्शनही होत असतं. आणि ते काय करत असतं? दोघंही एकमेकांना बॅलन्स करून बॉन्ड फॉर्मेशन करत असतं. काय करत असते? दोघंही एकमेकांना बॅलन्स करत असतं. आणि ते बॅलन्स कधी होते ते बघायचे आपल्याला. बघा, डिस्टन्स लांब आहे, एक ॲटम ह्या ठिकाणी आहे, एक ॲटम ह्या ठिकाणी आहे. डिस्टन्स खूप जास्त आहे. लांब असल्यामुळे त्यामध्ये नाही की अट्रॅक्टिव्ह फोर्स होणार, ना की रिपल्सिव्ह. खूप लांब आहेत एकमेकांच्या. बरोबर आहे. जसं जसं त्याचं डिस्टन्स कमी 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 होत जाईल, काय म्हणते? दोन ॲटमचं डिस्टन्स जसं जसं ते जवळ येत जाईल, डिस्टन्स काय होईल? कमी 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 होत जाईल. कमी कमी झाल्यानंतर अशी एक पॉइंट येईल, काय होईल? डिस्टन्स कमी कमी होत चाललं, कमी कमी व्हायला डिस्टन्स. दोन ॲटम एकमेकांच्या जवळ दिसत आहे सगळ्यांना. हे दोन ॲटम आहे, हे एक, हे एकमेकांच्या जवळ 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 येत आहे. ते डिस्टन्स काय व्हायला ह्या ठिकाणी? कमी. ठीक आहे. ते डिस्टन्स ज्या ठिकाणी कमी होईल त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. त्या ठिकाणी काय होते? एनर्जी, डिस्टन्स कमी, त्या दोघांमध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असतात. ते एक प्रकारचा ते दोन बॉन्ड फॉर्म करतील न्यूक्लियस, दोन्ही न्यूक्लियसच्या मध्ये. आणि बॉन्ड फॉर्म झाल्यामुळे ह्या ठिकाणी एनर्जी कशी राहील? लोअर, ड्यू टू द इंटरॅक्टिव्ह फोर्सेस. काय म्हणते? त्या दोघांमध्ये होत असलेल्या इंटरॅक्टिव्ह फोर्सेसमुळे काय होणार? ते एकमेकांच्या क्लोज येत गेले दोन्ही हायड्रोजन ॲटम, पण एनर्जी त्याची कशी झाली? कमी कमी. जर समजा, आणि ह्या ठिकाणी काय होते? जेव्हा की, नीट लक्षात घ्या, जेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज stronger than the repulsive force, the overlapping is takes place. काय म्हणते? जेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे रिपल्शन पेक्षा खूप जास्त असते, स्ट्रॉंग असते, तेव्हा त्या दोघांमध्ये काय तयार होते? दोन ॲटम मध्ये ओव्हरलॅपिंग होत असते. कोणत्या पॉइंट पर्यंत? जोपर्यंत त्याची एनर्जी लेवल कशी होईल? कमी. एनर्जी लेवल कमी कधी होणार? तेव्हा त्याचं डिस्टन्स कसं राहील? मिनिमम. आलं लक्षात? पण कोणतं? एका पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत. जेव्हा की आपण बघतो की हे जे हाफ फील्ड कसे होतात? स्लाइटली ओव्हरलॅप होतात. आलं लक्षात? कारण की त्या ठिकाणी त्याची एनर्जी कशी राहते? कमी. जर समजा आपण त्याची एनर्जी अजून त्याचं डिस्टन्स कमी केलं, एका पर्टिक्युलर डिस्टन्स, हे ह्याचं न्यूक्लियस आहे, हे याचं न्यूक्लियस आहे, ह्या पर्टिक्युलर डिस्टन्सवर ते काय तयार करत आहे? बॉन्ड. काय तयार करायचं आहे? बॉन्ड फॉर्मेशन. आलं लक्षात? म्हणजे ह्या ठिकाणी अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स कसा राहील? इक्विलिब्रियमवर. बरोबर आहे. कारण की जेव्हा आपण बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे स्ट्रॉंगर असतं रिपल्सिव्ह फोर्सपेक्षा, तेव्हा ओव्हरलॅपिंग काय होते? स्टार्ट होते. ओव्हरलॅपिंग स्टार्ट होते, एंड कधी होते? अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा की ती ओव्हरलॅपिंग एंड झाली. एंड झाल्यानंतर ह्या ठिकाणी दोन बॉन्ड फॉर्म, एक बॉन्ड फॉर्म झाला. बरोबर आहे. ह्या दोन न्यूक्लियसमध्ये. बरोबर आहे. आता हे बॉन्ड तयार झालं, ह्या ठिकाणी कोणतंही रिपल्शन नाही, कोणतंही अट्रॅक्शन नाही, कॉन्स्टंट आहे. कसं आहे हे? कॉन्स्टंट. ह्या ठिकाणी म्हणजे ही असं बॉन्ड कधी फॉर्म होणार? मग जेव्हा अट्रॅक्शन इज इक्वल टू रिपल्शन. म्हणजे अट्रॅक्शन आणि रिपल्शन ह्या ठिकाणी काय व्हायले? बॅलेन्स. काय व्हायले? इक्वल व्हायले.
अट्रॅक्शन आणि रिपल्शन बॅलन्स राहिले, त्यामुळे ते बॉन्ड जो फॉर्म झाला तो पण कसा राहील, बॅलन्स, कसं राहील, स्ट्रॉंग राहील. ब्रेक होईल का इझिली, नाही. नाहीतर अट्रॅक्शन झालं असतं तर काय झालं असतं, एनर्जी कमी झाली असती, तो वीक पडला असता. रिपल्शन झाल्यामुळे एनर्जी वाढली असती, त्याची स्टॅबिलिटी डिस्ट्रॉय झाली असती. पण ह्या ठिकाणी बॉन्ड फॉर्मेशन, ओव्हरलॅपिंग झाल्यावर बॉन्ड फॉर्मेशन कधी होईल, जेव्हा त्यामध्ये काय प्रेझेंट असते, अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह फोर्स कसे असतात, बॅलन्स. म्हणजेच सिम्पली एखादा बॉन्ड फॉर्मेशन करण्यासाठी कशाची गरज आहे, अट्रॅक्टिव्ह फोर्सेसची तर गरज आहे, त्या दोघांमध्ये अट्रॅक्शन असणं गरजेचं आहे, पण त्याचबरोबर रिपल्शन असणं सुद्धा गरजेचं आहे. बरोबर आहे. आता आपण ग्राफकडे वळू. बरोबर आहे. डिस्टन्स, एका स्पेसिफिक डिस्टन्समध्ये ज्या ठिकाणी एनर्जी कशी राहील, लोअर, जेवढी एनर्जी कमी राहील, जेवढी एनर्जी लोअर राहील, तेवढं त्यामध्ये बॉन्ड कसा होईल, स्ट्रॉंग राहील, त्याची स्टॅबिलिटी कशी राहील, चांगली राहील. आलं लक्षात. म्हणून एनर्जी कमी, बघा ना, ॲट दिस डिस्टन्स द टोटल, जेव्हा त्या न्यूक्लियसचं, नीट लक्षात घ्या, त्या न्यूक्लियर, त्या बॉन्डेड ॲटमच्या न्यूक्लियसमधलं जे काही बॉन्ड तयार होते त्या दोघांमधलं डिस्टन्स कसं राहील, इक्विलिब्रियमवर राहील. म्हणजे ज्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आणि रिपल्सिव्ह फोर्स कसं राहील, बॅलन्स होईल. त्या ठिकाणी काय तयार होईल, बॉन्ड तयार होईल. आणि ह्या ठिकाणाची एनर्जी कशी राहील, कधी पण लोअर, कशी राहील, मिनिमम. जेवढी एनर्जी लोअर राहील तेवढी त्याची स्टॅबिलिटी कशी राहील, मॅक्झिमम. कशी राहील, मॅक्झिमम. काय राहील, कारण की जर आपण अजून जर डिस्टन्स कमी केलं, नीट लक्षात घ्या, जर आपण त्याचं अजून जर डिस्टन्स कमी केलं, पोटॅन्शियल एनर्जी, आता हे बघा, ही ओव्हरलॅपिंग झाली. आता जर समजा ते अजून एकमेकांच्या क्लोज येत गेले तर ते अशी येतील. आणि लक्षात, खूप क्लोज आले एकमेकांच्या दोन्ही हायड्रोजन ॲटम आणि ते एकमेकांवर ओव्हरलॅप, कम्प्लिटली जर ओव्हरलॅप झालं तर अशा वेळेस त्याची एनर्जी काय व्हायली, वाढायली. कारण की एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर जर आपण त्याला अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला तर त्यांच्यामध्ये काय तयार होत असतं, आठवा, काय होत असतं, रिपल्शन. बरोबर आहे. काय होत असतं, रिपल्शन. सिम्पल एक एक्झाम्पल देते. स्प्रिंग सगळ्यांना माहिती स्प्रिंग, एका पर्टिक्युलर पॉईंट पर्यंत आपण त्याला ताणलं किंवा प्रेस केलं तर ती स्प्रिंग कशी राहते, कॉन्स्टंट. बरोबर आहे, व्यवस्थित राहते, ते जशाला तशी मेंटेन होती. जर त्याला आपण अजून जर फोर्स लावून जर तिला प्रेस करायचा प्रयत्न केला त्या स्प्रिंगला, तर ती काय करते, त्याच्या जे काही रिपल्शन त्यामध्ये स्टार्ट व्हायला लागते आणि रिपल्शनमुळे ती स्प्रिंग काय करते, उडून जाते. ट्राय करून बघा घरी. बरोबर आहे. एका पर्टिक्युलर पॉईंटपर्यंत ती अट्रॅक्ट व्हायला लागते, बॉन्ड फॉर्मेशन करते. नंतर जर त्याला आपण अजून जर फोर्स लावला आणि त्याला जर कॉन्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला, अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये काय होत असतं, रिपल्शन. बरोबर आहे. तसंच बॉन्डचं सुद्धा असते. एका पर्टिक्युलर पॉईंट नंतर, एका स्पेसिफिक डिस्टन्स नंतर जर आपण त्याला अजून अट्रॅक्ट करायचा प्रयत्न केला, अजून त्याचा डिस्टन्स कमी करायचा प्रयत्न केला, तर त्यामध्ये काय स्टार्ट होत असतं, रिपल्शन. बघा मग त्याची पोटेन्शियल एनर्जी काय व्हायली, वाढत चालली, वाढत मॅक्झिमम पर्यंत गेली आणि ह्या ठिकाणी त्याची स्टॅबिलिटी कशी झाली, डिस्ट्रॉय. कशी झाली, स्टॅबिलिटी डिस्ट्रॉय. म्हणजे एखाद्या बॉन्ड फॉर्मेशनसाठी किंवा ओव्हरलॅपिंगसाठी, जशी ओव्हरलॅपिंग कधी स्टार्ट होणार, जेव्हा इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त स्ट्रॉंगर असेल कोणापेक्षा, रिपल्शन फोर्सपेक्षा, तेव्हा ओव्हरलॅपिंग स्टार्ट होणार. ओव्हरलॅपिंग स्टार्ट होत असताना ते एका स्पेसिफिक डिस्टन्सवर थांबणार. त्या अशा डिस्टन्सवर थांबणार की ज्यामध्ये रिपल्शन आणि अट्रॅक्शन कसं राहील, बॅलन्स. कसं राहील, रिपल्शन आणि अट्रॅक्शन कसं राहील, बॅलन्स. जेव्हा रिपल्शन आणि अट्रॅक्शन बॅलन्स राहील तेव्हा त्याचं डिस्टन्स कसं राहील, मिनिमम, मेंटेन राहील डिस्टन्स. आणि त्याची एनर्जी सुद्धा कशी राहील, लोअर. आणि आपल्याला माहिती, द एनर्जी ऑफ बॉन्डेड ॲटम इज मिनिमम. जर त्या बॉन्डेड ॲटमची एनर्जी लोअर राहील, मिनिमम राहील, तर स्टॅबिलिटी त्याची कशी राहील, मॅक्झिमम. आणि तो बॉन्ड कसा राहील, स्टेबल. हे झालं त्याचं नेक्स्ट पोस्ट्युलेट. आलं लक्षात. जेवढी त्याची बॅलन्स झाल्यानंतर ॲट अ इक्विलिब्रियम, एका स्पेसिफिक पॉईंट नंतर तो कसा राहील, बॅलन्स राहील. म्हणजे त्याच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि फोर्स ऑफ रिपल्शन कसं राहील, बॅलन्स राहील. त्यामुळे एक प्रकारचं बॉन्ड फॉर्म करून ते दोन हायड्रोजन ॲटम, आणि दोन हायड्रोजन ॲटम बॉन्ड फॉर्म केल्यानंतर जर आपण त्याला अजून जर जवळ आणण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये काय स्टार्ट होत असते, रिपल्शन. बरोबर आहे. जे बॉन्ड फॉर्म होते जेव्हा ते अट्रॅक्शन आणि रिपल्शन बॅलन्स असते त्यावेळेस त्याची एनर्जी कशी राहते,
मिनिमम. कशी राहते एनर्जी? मिनिमम. आणि जेवढी बॉन्ड फॉर्मेशन होताना एनर्जी मिनिमम राहते, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी जेवढी मिनिमम राहते तेवढाच तो कसा राहील? स्टेबल. जर त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी त्याची वाढत वाढत गेली, ठीक आहे, वाढत वाढत गेली, तर ॲटोमॅटिकली काय होते? त्याची स्टॅबिलिटी कशी होऊन जाते? कमी. तो अनस्टेबल होतो. अनस्टेबल झाल्यामुळे त्याचा बॉन्ड फॉर्मेशन होत नाही. आलं लक्षात? हा कन्सेप्ट आला का सगळ्यांच्या लक्षात? ठीक आहे. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट बघू. नेक्स्ट कन्सेप्ट असा आहे, नेक्स्ट पोस्ट्युलेट त्याचं. नेक्स्ट पोस्ट्युलेट सिंपल आहे. आपण सांगितलं की त्याचं जे बॉन्ड फॉर्मेशन आहे, बॉन्ड फॉर्मेशन कोणामध्ये होते? जेव्हा तो कसा राहील? अनपेअर. कसा राहील? अनपेअर. कसा राहील? अनपेअर. एक सेकंद. तो कसा राहील? अनपेअर इलेक्ट्रॉन जर असतील तर कसे राहतील? एक सेकंद. कसे राहतील? अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तर. जर ते अनपेअर इलेक्ट्रॉन असतील तर ते काय करते? बॉन्ड फॉर्मेशनला हेल्प करते. काय करते? बॉन्ड फॉर्मेशनला हेल्प करते. हे सगळ्यांना आपल्याला माहिती. जर समजा एखादा बॉन्डेड ॲटम असेल, फॉर एक्झाम्पल एखाद्याच्या पी ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत किंवा 4 इलेक्ट्रॉन, ठीक आहे, किती इलेक्ट्रॉन आहेत? 4 इलेक्ट्रॉन घ्या. पी ऑर्बिटल मध्ये, हे पी सबशेल मध्ये किती ऑर्बिटल असतात? 3. 1 2 3 4. आणि ह्या ठिकाणी जर ऑलरेडी एक डी ऑर्बिटल जर प्रेझेंट असेल, काय प्रेझेंट असेल? डी ऑर्बिटल. 1 2 3 4 5. जर समजा अशी जर कंडिशन असेल, जर समजा एखाद्या ॲटम मध्ये एक व्हॅकंट ऑर्बिटल असेल, काय असेल? एक व्हॅकंट ऑर्बिटल असेल, तर अशा वेळेस ह्या ठिकाणी एक जो बॉन्डेड ॲटम आहे तो कुठं शिफ्ट होईल? एम्प्टी ऑर्बिट मध्ये. कुठं शिफ्ट होईल? एम्प्टी ऑर्बिट मध्ये जाईल. आणि आता बघा, हे 4 इलेक्ट्रॉन काय होत होते? बॉन्ड फॉर्मेशनला हेल्प करतात. का? कारण की हे कसे असतात? अनपेअर. आधीचं जर आपण बघितलं तर ह्या ठिकाणी फक्त किती इलेक्ट्रॉन अनपेअर होते? 2. पण ह्या ठिकाणी जर त्यामध्ये त्या ॲटमच्या ऑर्बिटमध्ये जर एक एम्प्टी शेल असेल, एम्प्टी ऑर्बिट प्रेझेंट असेल, तर ते काय करणार? त्याला काय करणार? इथं प्रेझेंट असलेल्या इलेक्ट्रॉनला काय करणार? पुढच्या एम्प्टी ऑर्बिट मध्ये शिफ्ट करतील. शिफ्ट केल्यामुळे त्याचे जे 4ला 4 इलेक्ट्रॉन कसे राहतील? अनपेअर. आणि 4 इलेक्ट्रॉन जर अनपेअर असतील तर ते काय करतील? बॉन्ड फॉर्मेशन करू शकतात. हे काय झालं? नेक्स्ट पोस्ट्युलेट. कधी? जर समजा त्यामध्ये एखाद्या ॲटम मध्ये जर एक एम्प्टी ऑर्बिट प्रेझेंट असेल तर. आलं लक्षात? जर एम्प्टी ऑर्बिट प्रेझेंट असतील तर काय करणार? एक बॉन्डेड ॲटम त्याचा एक इलेक्ट्रॉन काय करणार? एम्प्टी ऑर्बिट मध्ये शिफ्ट करतील. एम्प्टी ऑर्बिट मध्ये शिफ्ट केल्यामुळे काय होणार? त्याचे सगळेच इलेक्ट्रॉन काय होतील? अनपेअर होतील. आणि मग ते इलेक्ट्रॉन काय करू शकतील? बॉन्ड फॉर्मेशन. हे काय झाला? नेक्स्ट त्याचं पोस्ट्युलेट. आता बघू आपण त्याचं नेक्स्ट पोस्ट्युलेट. पोस्ट्युलेट नंबर 9. काय म्हणते पोस्ट्युलेट नंबर 9? ड्युरिंग द बॉन्ड फॉर्मेशन. काय म्हणते? आपल्याला माहिती, जे हे व्हीबीडी आहे, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी, ती कशावर डिपेंड आहे? आपल्या क्वांटम नंबरवर, वेव्ह मेकॅनिक्सवर. बरोबर आहे. मग त्यामध्ये आपल्याला कोणाकोणाची गरज आहे? एस ऑर्बिटल, पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल आणि एस. बरोबर आहे. एसपीडीएफ. आपल्याला माहिती एसचा शेप कसा असतो? स्पेरिकल. पीचा कसा राहतो? डम्बेल. डीचा कसा राहतो? डबल डम्बेल. आणि एफचा कसा राहतो? कॉम्प्लिकेटेड. बरोबर आहे. आता एसचा शेप स्पेरिकल असतो. कसा राहतो? स्पेरिकल. त्यामुळे तो कोणत्याही डायरेक्शननी काय करू शकतो? बॉन्ड फॉर्मेशन करू शकतो. ते जर समजा पी ऑर्बिट असेल, कोणता राहील? पी. कारण की आपल्याला माहिती ऑर्बिट कसं तयार होते? एक्स वाय झेड. हे एक्स ॲक्सिस, हे वाय ॲक्सिस, हे एक्स ॲक्सिस, हे वाय ॲक्सिस आणि हे झेड ॲक्सिस. बरोबर आहे. डम्बेल शेप म्हणजे कधी कधी समजा एक्स ॲक्सिसवर असेल तर त्याची डायरेक्शन अशी दिसेल. बरोबर आहे.
तेच जर समजा वाय ॲक्सिसवर असेल तर त्याची डायरेक्शन अशी दिसेल, आणि तेच जर समजा झेड ॲक्सिसवर असेल तर त्याची डायरेक्शन कशी दिसेल, अशी. आलं लक्षात. डिपेंडिंग अपॉन द ॲक्सिस, डिपेंडिंग अपॉन दॅट ॲक्सिस, ह्या पी ची काय व्हायला, डायरेक्शन चेंज व्हायली डिपेंडिंग अपॉन एक्स, वाय आणि झेड. आलं लक्षात. कारण की त्याचा शेप कसा असतो, डंबेल शेप. तसाच प्रॉब्लेम कोणामध्ये येतो, डी आणि एफ मध्ये. कारण की आपल्याला माहिती आहे, आणि ह्यावरून असं प्रूव्ह होते की हे जे बॉन्ड फॉर्मेशन होते ते कशामुळे होते, कारण की कसे असतात कोव्हॅलंट बॉन्ड, डायरेक्शनल. त्याला स्पेसिफिक काय असते, डायरेक्शनल. जसे आपण बघितलं की आयोनिक बॉन्ड जर बघितलं, Na+ आयन जर ह्या ठिकाणी कुठं जरी Cl असला असता, Cl- जर असला असता, त्यामध्ये काय झालं असतं, अट्रॅक्शन झालं असतं, ते इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केलं असतं आणि काय तयार केलं असतं, NaCl. पण कोव्हॅलंट बॉन्डमध्ये तसं नसतं. कोव्हॅलंट बॉन्ड हे डायरेक्शनल असतात. डायरेक्शनल असल्यामुळे जशी त्याची डायरेक्शन आहे, जसं त्याचं ओव्हरलॅपिंगची डायरेक्शन आहे, तसाच तो काय करतो, बॉन्ड फॉर्मेशन करतो. काय करतो, तसाच तो बॉन्ड फॉर्मेशन करतो. इथपर्यंत राहील लक्षात. हे सगळे काय आहेत त्याचे पोस्टुलेट, कशाचे, व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. आलं लक्षात. ह्यावरून आपण असं प्रूव्ह करू शकतो की कोव्हॅलंट बॉन्ड कसे असतात, डायरेक्शनल. आलं लक्षात. फक्त स्पेरिकल शेप असलेली एस जे शेल आहे, सबशेल, ती पण कशी असते, स्पेरिकल असल्यामुळे नॉन डायरेक्शनल असतात. पण डबेल, डबल डम्बेल किंवा कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर हे जे बघितलं त्याची डायरेक्शन कशी असतात, स्पेसिफिक, डिपेंडिंग अपॉन देअर एक्स, वाय, झेड ॲक्सिस. आलं लक्षात. त्यानुसार त्याची काय होणार, बाइंडिंग होणार, बॉन्ड फॉर्मेशन होणार. कारण की कोव्हॅलंट बॉन्ड कसे असतात, डायरेक्शनल. आलं लक्षात. आतापर्यंत आपण बघितलं होतं ओव्हरलॅपिंग होते. तर ती ओव्हरलॅपिंग कशी होते ते आपल्याला बघायचे नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओव्हरलॅपिंग होताना सुद्धा काय तयार होत असतात, बॉन्ड तयार होत असतात. ते बॉन्ड दोन प्रकारचे असतात. एक तर सिग्मा बॉन्ड जे की ॲक्झियल ओव्हरलॅपिंगनी होते, आणि दुसरं म्हणजे पाय बॉन्ड जे की लॅटरल ओव्हरलॅपिंगनी होत असतात. बरोबर आहे. कोणते कोणते बॉन्ड असतात मग ओव्हरलॅपिंग होत असताना, दोन बॉन्ड तयार होतात. एक तर सिग्मा बॉन्ड आणि दुसरा कोणता आहे ते पाय बॉन्ड. तर आता पूर्ण डिटेल आपण बघू पुढच्या लेक्चरला की व्हॉट इज मीन बाय ओव्हरलॅपिंग, ओव्हरलॅपिंग कशी होती, ओव्हरलॅपिंग कोणाकोणामध्ये होऊ शकते आणि ती कोणत्या बॉन्डनी होती, हे कसं लक्षात ठेवायचं आणि कशी ओव्हरलॅपिंग होते ते बघू आपण आपल्या पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत कीप वॉचिंग, बघत राहा, मस्त स्टडी करत राहा. ऑल द बेस्ट. भेटूया उद्याला बरोबर 1 वाजता. ओके, बाय.